नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. समाजाच्या आरोग्य व्यवस्थेचा खरा कणा कोण असेल तर उत्तर ठामवा आशा सेविका असेच द्यावं लागेल. गल्लीबोळातून वस्तीतून फिरत लसीकरण, मातृ आरोग्य, कुटुंब नियोजन ते महामारीसारख्या संकटांपर्यंत ज्यांनी काम केलं त्याचे मोल आकड्यामध्ये मोजता येत नाही. या निःशब्द सेवेला एक भावनिक आणि सांस्कृतिक सलाम ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे. ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग आणि सामाजिक भान जपणारे डॉक्टर प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने आशा या चित्रपटाचा खास मोफत शो आयोजित करण्यात आला होता. विव्याना मॉल, सिनेवंडर मॉल आणि कोरम मॉल या ठिकाणी एकूण 600हून अधिक आशा सेविकांनी या चित्रपटाचा अनुभव घेतला. रोजच्या धावपळीत स्वतःसाठी वेळ काढणं ज्यांना शक्य होत नाही त्यांच्या मदतीसाठी हा अनुभव केवळ चित्रपट पाहण्यापुरता मर्यादित नव्हता, तर तो आत्मसन्मानाचा क्षण होता. आशा हा चित्रपटही केवळ करमणूक देत नाही, तर समाजातील दुर्लक्षित घटकांच्या संघर्षाची जाणीव करून देतोय. त्यामुळे आशा सेविकांसाठी हा चित्रपट अधिक जवळचा ठरला. पडद्यावर दिसणारी कथा आणि प्रत्यक्ष आयुष्यातील त्यांचा संघर्ष यामधील साम्य अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारे होते. नमस्कार, माझं नाव डॉक्टर प्रसाद पाटील आहे. मी आरोग्य विभागाचा प्रमुख आहे सध्या. आमच्या ठाणे महानगरपालिकेमध्ये जवळपास 670 पेक्षा जास्त आशा सेविका आहेत. आणि हा जो आता एक आशा नावाचा मूवी आलेला आहे त्याच्यामध्ये त्यांच्या जीवनावर आधारित किंवा त्यांनी मेहनत घेतली आहे, त्या कशा अहोरात्र काम करतात, ह्या सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकणारा हा पिक्चर आहे. सो म्हणून आरोग्य विभागामार्फत हा एक इनिशिएटिव्ह घेण्यात आला होता की अशांना जी लोक आरोग्य विभागाचा खरंच मूलभूत पाया आहेत, अशांना कुठेतरी हा आनंद मिळायला हवा. त्यांच्या जीवनावरती जो पिक्चर आलेला आहे तो त्यांना एकत्रितपणे बघता यावा म्हणून या सर्व 670 आशा वर्करसाठी आम्ही मूवी आयोजित केलेला आहे, मोफत शो आयोजित केलेला आहे. आणि तो प्रत्येक मॉलमध्ये जिथे जिथे लागलेला आहे. सो आज 12 वाजता असेल, त्याच्यानंतर 12:40चा शो असेल, त्याच्यानंतर कोरम मॉल असेल, सिनेवंडर असेल, या सगळ्या ठिकाणी या आशांना अकोमोडेट करून त्यांना तो मूवी आम्ही फ्री आणि एकत्रित दाखवायचा प्रयत्न करतो, जेणेकरून त्यांना सुद्धा एक प्रकारचं मोटिवेशन मिळेल, त्यांना सुद्धा आनंदात मध्ये सहभागी होता येईल आरोग्य विभागाच्या. आणि कुठेतरी आरोग्य विभागाचं काम अजून चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न आहे. आणि सगळ्या आशांनी त्याला खूप छान भरघोस प्रतिसाद दिला आहे. बस या व्यतिरिक्त अजून आमचं काही एक्सपेक्टेशन नव्हतं यामध्ये. सो छान एक उदंड प्रतिसाद त्यांच्याकडून बघायला मिळतो. त्यांचे आमचं खूप मनापासून आभार आहे त्यांचं की त्यांना आमचं काहीतरी काळजी वाटल्यामुळं त्यांनी आमचं चित्रपट फ्री मध्ये ठेवलेली आहे. खूप धन्यवाद. खूप छान वाटलं आणि आमच्या सगळ्यांच्या वतीने सरांचे खूप मनापासून आभार. आणि आम्ही जे काम करतो ते आता सगळेजण बघणार आहेत. कुणाकुणाला तर ह्या विषयी काही माहितीच नव्हतं आणि आम्हाला आमचा अभिमान आहे. आम्ही आशा वर्कर आहोत सगळे. आम्हाला खूप आनंद झालाय हा पिक्चर बघण्यासाठी. म्हणजे आमच्यावर आधारित असा पहिल्यांदाच आम्हाला अनुभवायला मिळतं. आणि रिंकू राजगुरू मॅडमचे खूप आभार की त्यांनी आमच्यावर आधारित हा पिक्चर बनवलाय आणि तो बघून आम्हाला खूपच आनंद झालाय. आणि महापालिकेला सुद्धा धन्यवाद की त्यांनी आम्हाला फ्रीमध्ये पिक्चर बघण्यास हे केलंय. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे महानगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाल्याने आजपासून उमेदवारी अर्ज वितरण प्रारंभ झालेला आहे. यानिमित्त ठाण्यातील उथळसर नौपाडा प्रभाग समिती कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळच्या वेळेपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, स्थानिक नेते, कार्यकर्ते अपक्ष उमेदवार अर्ज घेण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयामध्ये दाखल झाले होते. आगामी ठाणे महानगरपालिका निवडणूक ही अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता आहे. प्रत्येक प्रभागातून अधिकाधिक इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे अर्ज वितरणाच्या पहिल्याच दिवशी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. प्रभाग समिती कार्यालयामध्ये अर्ज घेण्यासाठी आलेल्या उमेदवारांसाठी महापालिका प्रशासनाच्या वतीने आवश्यक व्यवस्था करण्यात आली होती. अर्ज वितरण, माहिती देण्याकरिता स्वतंत्र काउंटर, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज वितरण, अर्ज भरणे, छाननी व माघारीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्यक्ष प्रचाराला वेग येणार आहे. आजपासून सुरू झालेल्या प्रक्रियेमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीला जोरदार सुरुवात झाल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. दिवा शहरातील साईबाबा नगर, आविष्कार शाळा, दिवा आगासन रोड परिसरामध्ये कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच 5 वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून यामुळे महापालिका प्रशासन आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवरती प्रतिक्रिया देताना ॲडव्होकेट रोहिदास मुंडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख यांनी सांगितलं की या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष व पारदर्शक चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून वस्तुस्थिती समोर येईल. 17 नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवरती हल्ला केला होता. त्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शने दिल्याची माहिती समोर आलेली आहे. पुढील काही आठवड्यात तिच्यावरती वैद्यकीय उपचार सुरू होते. तर 3 डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचं कुटुंबियांना सांगण्यात आलं होतं. मात्र 16 डिसेंबर रोजी 4थं इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबीजची लक्षणं दिसू लागल्याने डॉक्टरांनी स्पष्ट केलं. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं. मात्र तिथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे. उपचारादरम्यान दीर्घ कालावधीनंतर रेबीज लक्षणे दिसणं हे गंभीर स्वरूपाचं असून उपचार पद्धती, औषधाचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षणे, संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणं आवश्यक आहे, असं ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी नमूद केलेलं आहे. दिवा विभागात 5 वर्षाची चिमुकली निशा शिंदे हिचा कुत्रा चावल्याने दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. आम्ही ठाणे महानगरपालिकेला वारंवार या संदर्भात कंप्लेंट दिली आहे की दिवा विभागात भटक्या कुत्र्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. यावरती काहीतरी ठाणे महानगरपालिकेने उपाययोजना कराव्यात, परंतु ठाणे महानगरपालिकेचं संपूर्ण दुर्लक्ष हे नेहमी दिव्या विभागात दिसून आलेलं आहे. 17 नोव्हेंबरला घराच्या बाहेर दिशा खेळत असताना तिला भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्यानंतर तिला डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले. तिच्यावरती 1 महिना उपचार करण्यात आले. तिला 4 इंजेक्शन देण्यात आली, परंतु 4थं इंजेक्शन दिल्यानंतर तिचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढू लागला. त्यानंतर तिला तिथून मुंबई येथील कस्तुरबा हॉस्पिटल येथे हलवण्यात आले, परंतु उपचार करत असताना तिचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. अशा घटना वारंवार दिवाळीत घडत असतात, परंतु ठाणे महानगरपालिका याकडे संपूर्ण दुर्लक्ष करते. आज त्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे, परंतु शर्मेची गोष्ट ही आहे की आज तिला दफन करण्यासाठी दिव्यात लहान मुलांची दफनभूमीही नाही. म्हणजे ही महापालिकेसाठी एकदम शर्मेची गोष्ट आहे. आज कोणत्याही प्रकारची सुविधा ही दिवा विभागात दिली जात नाही. या संदर्भात नागरिकांकडून अनेक तक्रारी केल्या जातात, परंतु याकडे ठाणे महानगरपालिकेचं संपूर्ण दुर्लक्ष असतं. आता तरी ठाणे महानगरपालिकेचे डोळे उघडतील का आणि याकडे लक्ष देतील का? आज ज्या या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे याची सखोल चौकशी व्हावी अशी दिवावासियांच्याकडून आमची मागणी आहे.
ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून हिंदू संस्कृतीला प्राधान्य देत भाजप आणि शिवसेनेला कायम पाठिंबा देत आले आहेत. त्यामुळे आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकीत किमान 5 राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राजस्थानी विकास मंच महाराष्ट्र आणि राजस्थान प्रगती मंडळ ठाणे यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. गेल्या काही वर्षात ठाणे शहरात राजस्थानी समाजाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढली असून 12 ते 13% लोकसंख्या या समाजाची ठाणे शहरामध्ये आहे. राजस्थानची परंपरा आणि हिंदू सनातन संस्कृती जपत भाजप आणि शिवसेना या पक्षाशी निष्ठा ठेवून कायम त्यांच्या समर्थनामध्ये उभे राहिले आहेत. स्थानिक निवडणुकांसह लोकसभा विधानसभा निवडणुकीत कायम तन मन आणि धन अर्पण करून या पक्षांचं काम करण्यात आलेलं आहे अशी माहिती राजस्थान प्रगती मंडळ ठाणे अध्यक्ष राकेश मोदी आणि राजस्थान विकास मंच महाराष्ट्राचे अध्यक्ष कपूर रामावत यांनी दिलेली आहे. दोन्ही संस्थांनी 30 मार्च 2025 रोजी आयोजित केलेल्या राजस्थान महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नरेश म्हस्के, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे इत्यादी उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी निवडणुकीत दिलेल्या वचनानुसार ठाणे महानगरपालिका निवडणुकीत किमान 5 राजस्थानी बांधवांना उमेदवारी द्यावी अशी मागणी राकेश मोदी आणि कपूर रामावत यांनी केली आहे. आज राजस्थान प्रगती मंडल, राजस्थान विकास मंच व राजस्थानच्या तमाम संस्थांच्या वतीने एकत्र येऊन आम्ही लोक आज या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून ठाण्यातले भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीकडे आमची मागणी आहे की ठाणे शहरात राजस्थानी समाज ते पॉप्युलेशन मध्ये 12 ते 13% आहे. 12 ते 13% राजस्थानी समाजाची 36 कॉमची लोक म्हणजे आपल्यात एक चांगली मेजॉरिटी आहे. तर आमचं या माध्यमातून एक निवेदन आहे की समाजाचे 4 ते 5 लोकांना येणाऱ्या महानगरपालिकेत प्रतिनिधित्व देण्यात यावे आणि ऑलरेडी याच्यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, नरेश म्हस्के साहेब, प्रताप सरनाईकजी, निरंजन डावखरे, संजयजी केळकर ह्या लोकांनी आमचं राजस्थानी महोत्सवला आम्हाला सांगितलं होतं की समाजाचे 4 ते 5 लोकांना ते प्रतिनिधित्व देणार. तर आपल्या माध्यमातून हीच विनंती आहे की त्यांनी त्यांची कमिटमेंट पूर्ण करावी. समाजाच्या याच्यातून 4 ते 5 योग्य उमेदवारांना त्यांनी प्रतिनिधित्व द्यावा, जसे की राजस्थानी समाज पूर्ण ठाण्यातील एकत्र येऊन प्रत्येक वेळेमध्ये त्यांना व महायुतीच्या कॅन्डिडेटला निवडायला प्रयत्न करतील आणि आपल्या माध्यमातून आम्ही महायुतीला राजस्थानी समाज ठाण्यातलं पूर्ण समर्थन करत आहोत. करीब ठाणे के करीब 8 साल के लंबे इंतजार के बाद ठाणे महानगर पालिका चुनावों की तारीख की घोषणा होने के साथ ही सभी राजनीतिक पार्टियों के भीतर चुनावी मंथन शुरू हुआ, आप सबको मालूम है. और जहां भारतीय जनता पार्टी और शिवसेना शिंदे जो साहब वर्षों पूर्व सम्मानीय हिंदू हृदय सम्राट बाला साहब ठाकरे जी एवं भारतीय राजनीति के युग पुरुष, बहुप्रतिभा के धनी, लोकप्रिय एवं यशस्वी पूर्व प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी जी के द्वारा की गई नैसर्गिक संधि तो शिवसेना प्रमुख सम्मानीय उप मुख्यमंत्री श्री एकनाथ जी शिंदे साहब और भारतीय जनता पार्टी के शीर्ष नेतृत्व गठबंधन धर्म का सम्मान करते हुए ठाणा महानगर पालिका महायुति के तहत लड़ने का निर्णय लिया, जो बहुत ही हर्ष का विषय है. पिछले कई दशकों से राजस्थानी समाज अपना व्यवसाय व्यापार करते हुए बड़ी संख्या में सम्मानीय स्वर्गीय धर्मवीर आनंद जी के साथ के व्यक्तित्व से प्रभावित होकर और उनके साथ सामाजिक एवं सक्रिय राजनीतिक सेवा कार्यों से जुड़कर कई लोग भारतीय जनता पार्टी और उनके नेतृत्व से प्रभावित होकर पार्टी से जुड़कर भारतीय जनता पार्टी से अलग अलग पदों पर अपनी सेवा दे रहे हैं, अपनी जिम्मेदारी निर्वाह कर रहे हैं. सक्रिय राजनीति में निष्ठापूर्वक वर्षों से काम करने वाले समाज बंधुओं की मांग रही है कि महानगर पालिका चुनाव में हमें अगर मौका मिलता है तो यशस्वी लोकप्रिय माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के विकसित भारत के सपने को मूर्त रूप देते हुए महाराष्ट्र के यशस्वी लोकप्रिय एवं लाडले मुख्यमंत्री माननीय श्री देवाभाऊ एवं उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ जी शिंदे साहब के विकसित ठाणे शहर के संकल्प को पूरा करने में कोई कसर नहीं छोड़ेंगे. उमेद सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा 3रा वर्धापन दिन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. पारसिक नगर परिसरामध्ये हा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. गेल्या अनेक वर्षापासून उमेद सामाजिक आणि शैक्षणिक संस्था समाजातील गोरगरीब नागरिकांच्या मदतीला धावून जात असून विविध प्रकारचे उपक्रम देखील त्यांच्यासाठी राबवते. सल्लागार उल्हास कारले आणि अध्यक्षा अजिता कुमठेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी आजवर विविध प्रकारे सामाजिक उपक्रम राबवून गरजूंची मदत केलेली आहे.
या ट्रस्टच्या माध्यमातून केवळ ठाणे शहरातच नव्हे तर इतर भागात देखील असलेल्या गरजूंना मदत केली जाते. एवढंच नव्हे तर महिलांना सक्षम करण्याकरिता देखील नेहमीच हिरहिरीने विविध प्रकारचे असे कौशल्यपूर्ण उपक्रम ही संस्था राबवते. आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरणपूरक उपक्रम राबवून गरजूंना उम्मीदच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांना मदत करण्याकरिता देखील अनेक हात आजवर जोडले गेलेले आहेत. या संस्थेच्या 3रा वर्धापन दिन सोहळा सर्व सदस्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. या संस्थेचे आतापर्यंत 150हून अधिक सदस्य या ठिकाणी झालेले आहेत. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक मंगेश वाळूज यांची उपस्थिती लाभली. यावेळी प्रमुख सल्लागार उल्हास कारले, अध्यक्षा अजिता कुमटेकर, सचिव चेतन पाटील, खजिनदार चांदनी मर्चंडे, त्याचबरोबर विलास ढवळे, शीतल सुर्वे, हमीदा खान, किरण बुरे, सुशीला चव्हाण, हुसेन शेख यांसारखे विविध पदाधिकारी देखील इथे उपस्थित होते. उपस्थितांच्या हस्ते या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत देखील करण्यात आलं. त्याचबरोबर त्यांचा सत्कार देखील करण्यात आला. उपक्रमामध्ये मदतीचा हात देणाऱ्या मान्यवरांचं विशेष कौतुक या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आलं. अशा प्रकारे उम्मीद सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेचा 3रा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. यावेळी सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं. तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती यावेळी अध्यक्षा अजिता कुमटेकर यांनी दिलेली आहे. तर समाजसेवक मंगेश वाळूज यांनी देखील उम्मीद या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या कार्याचं भरभरून कौतुक केलं आहे. उम्मीदच्या वर्धापन दिनाला सर्वात पहिला तर मला खूपच आनंद होतोय की एक छोटंसं आम्ही असं बियाणं जे आहे ते आम्ही फक्त पेरलं होतं आणि 3 वर्षात ते एवढं छान वाढलंय. आणि त्याचबरोबर जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आमच्याकडे मेंबर नव्हते, पण आज आमची मेंबरची संख्या 150च्या वर गेलेली आहे. आणि आम्ही प्रोजेक्ट्स पण या 3 वर्षामध्ये नाही म्हटलं तरी साधारण 30 ते 35 लाखाचे विदाऊट एनी मेंबरशिप फी किंवा हे पैसे नसतानाही क्राऊड फंडिंगवर आम्हाला लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवलाय. आणि आम्हाला उम्मीदला खरंच अगदी तळागाळापर्यंत घेऊन जायचंय आणि जास्तीत जास्त लोकांना जे समाजाचं देणं आहे ते समाजाचं देणं जे आहे ते देण्याची जी इच्छा आहे ती आम्हाला पूर्ण करायची आणि मॅक्सिमम लोकांपर्यंत पोहोचून जे काही आम्हाला समाजासाठी करता येईल ते करायचंय. थँक्यू सो मच. तर सांगण्यासारखं म्हणजे बोलायला गेलं तर फारच भरपूर आहे, कारण का आज 3रा वर्धापन दिन आहे आणि हा असा वर्धापन दिन, हा अनोखा वर्धापन दिन आहे. आपण ज्या वर्धापनाला दिन जातो तेव्हा वेगवेगळे कार्यक्रम असतात, हा वर्धापन दिन हा देणार आहे. आज देणाऱ्याचं सेलिब्रेशन होत आहे आणि अजितांनी हा जो काय पुढाकार घेतलेला आहे देण्याचा वसा जो उचललाय समाजाला, म्हणजे आपण ज्या समाजात देणं लागतो त्या समाजात देणं ते आज पूर्ण परतफेड त्याची करतायत आणि त्यांना मदतीचे हात पण भरपूर आहेत. मला वाटतं हे कार्य त्यांचं असंच चालत राहू आणि ज्यांना कोणाला गरजवंताला जी काही गरज असेल ती त्यांच्या माध्यमातून पूर्ण होईल. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.